हॅलो स्टुडंट्स, तर लास्ट टाइम आपण अँग्युलर मोमेंटमचं डेरिवेशन बघितलेलं होतं. अँग्युलर मोमेंटमचे फॉर्म्युले देखील बघितलेले होते. दॅट इज फर्स्ट फॉर्म्युला जो आहे इम्पॉर्टंट फॉर्म्युला, दॅट इज एल बार इज इक्वल टू आर बार क्रॉस पी बार. म्हणजे पोझिशन वेक्टर आणि लिनियर मोमेंटम जर वेक्टर फॉर्म मध्ये अवेलेबल असेल तर तुम्हाला अँग्युलर मोमेंटम काढता येतं, किंवा अँग्युलर मोमेंटम काढण्यासाठी या दोन गोष्टी तुम्हाला व्यवस्थित डिटरमाइन करता आल्या पाहिजेत किंवा त्या क्वेश्चन मध्ये दिलेल्या असणार आहेत. ओके, त्याच्यानंतर अँग्युलर मोमेंटमचा असा देखील फॉर्म्युला एम इंटू आर बार क्रॉस फी बार. ओके, म्हणजे एम इज अ स्केलर क्वांटिटी विच इज टेकन आउटसाइड, आर बार क्रॉस फी बार. एल इज इक्वल टू एम व्ही आर, हे फक्त मॅग्निट्यूडचा फॉर्म्युला झाला, आणि एल इज इक्वल टू आय इंटू ओमेगा याचं डेरिवेशन आपण लास्ट टाइम केलेलं आहे. ओके, अँग्युलर मोमेंटम्स रिलेटेड एक आपण सिंपल क्वेश्चन बघूया. क्वेश्चन या पद्धतीनं आहे. ओके, a body of mass 2 kg is moving with velocity of 4i plus 3k. ओके, म्हणजे व्हेलॉसिटी जी आहे ती वेक्टर फॉर्म मध्ये तुम्हाला दिलेली आहे. मूव्हिंग विथ व्हेलॉसिटी 4i plus 3k. Calculate its momentum, that is angular momentum. Calculate its, दोन्ही मोमेंटम पाहिजे तर करूया. कॅल्क्युलेट इट्स लिनियर मोमेंटम and angular momentum. Calculate its linear momentum and angular momentum when it is at 4 to about origin. ओरिजिन म्हणजे माहित आहे ना, ओरिजिन म्हणजे 0 0 0 असतं, अबाउट ओरिजिन. ठीक आहे, क्वेश्चनचा मीनिंग अगोदर लक्षात घ्या. बॉडीचं मास जे दिलेलं आहे, मास किती दिलेलं आहे, मास इज गिव्हन ॲज 2 kg. व्हेलॉसिटी वेक्टर फॉर्म मध्ये दिलेली आहे, दॅट इज 4i plus 3k. This is the velocity. Its linear momentum and angular momentum when it is at 4 2. म्हणजे फायनल म्हणजे पोझिशन त्याची जी आहे ती काय दिली आहे, 4 2 दिली आहे. आणि अँग्युलर मोमेंटम अबाउट काय काढायला सांगितलंय, ओरिजिन काढायला सांगितलंय. म्हणजे 0 0 0 या पोझिशन भोवतीचं काय करायला सांगितलंय, अँग्युलर मोमेंटम काढायला सांगितलंय. आता याच्यावरून आपल्याला काय करावं लागेल, आर बार काढायचं आहे. आर बार म्हणजे काय, तर फायनल पोझिशन मायनस दी इनिशियल पोझिशन किंवा फायनल पोझिशन मायनस द पॉइंट अबाउट विच अँग्युलर मोमेंटम कॅल्क्युलेट करायचं आहे. लक्षात घ्या, म्हणजे लक्षात घ्या हे असं होणार आहे. हा आर बार म्हणजे काय असतो, पोझिशन वेक्टर असतो. पोझिशन वेक्टर म्हणजे काय लक्षात घ्या, पोझिशन वेक्टर म्हणजे काय, तर इथं असणार आहे ओरिजिन 0 0 0 ला असणार आहे. पार्टिकल सपोज इथं 4 2 ला असेल, 4 2 ला, तर ओरिजिन पासून पोझिशन पर्यंत काढलेला जो वेक्टर असणार आहे, ओके, ओरिजिन पासून पोझिशन वेक्टर पर्यंत काढलेला जो वेक्टर आहे त्याला काय म्हणणार आपण, पोझिशन वेक्टर असं म्हणणार आहे. म्हणजे पार्टिकल 4 2 आणि तिसरा कोऑर्डिनेट नाही म्हणजे 0 असणार आहे, तर याला काय म्हणणार आहे आपण, आर बार म्हणणार आहे. म्हणजे आर बार काढण्यासाठी तुम्हाला काय पाहिजे, दोन्ही गोष्टी माहिती पाहिजेत. म्हणजे पार्टिकल कुठं आहे आणि कुठल्या पॉइंट भोवती अँग्युलर मोमेंटम काढायचं आहे. ओके, मग आर बार कसं कॅल्क्युलेट करायचं लक्षात घ्या. आर बार तुम्ही कसं कॅल्क्युलेट करणार आहात, पार्टिकल कुठल्या पोझिशनला आहे ती पोझिशन मायनस ज्या पॉइंट भोवती अँग्युलर मोमेंटम काढायला सांगितलंय ती पोझिशन. म्हणजे या दोन पोझिशनचं काय करायचं आहे, थोडक्यात डिफरन्स काढायचा आहे, म्हणजे तुमचा आर बार येणार आहे. म्हणजे इथं आर बार किती येणार बघा, आर बार म्हणजे 4 मायनस 0 काय येणार आहे, 4, त्याला आय कॅप पण द्या. 2 मायनस 0 म्हणजे काय होणार आहे, 2 मायनस 0 म्हणजे 2 जे कॅप, कारण हा वाय कोऑर्डिनेट आहे लक्षात घ्या. आणि 0 मायनस 0 म्हणजे 0 के कॅप, ते काय लिहायची गरज नाही. सो पोझिशन वेक्टर येणार आहे 4i प्लस 2j येणार आहे. हा येणार आहे तुमचा आर बार, दॅट इज 4i प्लस 2j. सपोज इथं असं सांगितलं असतं,
पार्टिकल 4-2 या पोझिशनला आहे आणि कॅल्क्युलेट अँग्युलर मोमेंटम अबाउट 1-1-1 असं म्हटलं असतं, तर 4-2 मधून काय केलं असतं, 1-1-1 मायनस केलं असतं. म्हणजे आर बार बेसिकली तुम्हाला काढता आलं पाहिजे. आर बार कसं काढायचं लक्षात आलं का? पार्टिकल ज्या पोझिशनला आहे त्या पोझिशनचे कोऑर्डिनेट मायनस ज्या पॉईंट भोवती अँग्युलर मोमेंटम काढायला सांगितलंय त्या पॉईंटचे कोऑर्डिनेट. ओके, म्हणजे पोझिशनचे कोऑर्डिनेट मायनस अबाउट पॉईंटचे कोऑर्डिनेट, हा आर बार काढायचा. इथं लिहितो बघा, आर बार नेहमी कसा काढायचा, पोझिशन कोऑर्डिनेट करायचं, म्हणजे पार्टिकल कुठल्या पोझिशनला आहे त्या पोझिशनचे कोऑर्डिनेट मायनस ऍक्सिस पॉइंटचे कोऑर्डिनेट असं म्हणूया, ऍक्सिस पॉइंट कोऑर्डिनेट. म्हणजे कुठल्या पॉईंट भोवती तुम्हाला अँग्युलर मोमेंटम काढायला सांगितलंय त्या पॉईंटचे कोऑर्डिनेट लक्षात घ्या. आता इथं अबाउट ओरिजिन आहे, कॅल्क्युलेट अँग्युलर मोमेंटम, हे नेहमी त्याच्यामध्ये वर्ड असतोच. पार्टिकल कुठं आहे आणि कुठल्या पॉईंट भोवती काढायला सांगितलं हे तुम्हाला तिथं नेहमी दिलेलं असतंय, लक्षात घ्या. ओके, सो 4-2 या पोझिशनला आहे आणि कॅल्क्युलेट अँग्युलर मोमेंटम अबाउट ओरिजिन म्हटलं, म्हणजे थोडक्यात आपण ओरिजिन भोवती फिरत असताना त्याचा अँग्युलर मोमेंटम किती असं त्याचा मिनिंग होतोय, हे लक्षात घ्या. मग आता बघा, एम मिळालं, फी बार मिळालं आणि आर बार पण मिळालं. आता अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला काय वापरूया, अगोदर लिनियर मोमेंटम कॅल्क्युलेट करूया, त्याच्यानंतर अँग्युलर मोमेंटम कॅल्क्युलेट करूया. तर लिनियर मोमेंटमचा फॉर्म्युला कसा येणार बघा, नंबर 1 लिनियर मोमेंटम पी बार म्हणजे काय असतं, एम इंटू फी बार असतं. म्हणजे फक्त व्हेलॉसिटी वेक्टरला मासनं मल्टिप्लाय केलं, व्हेलॉसिटी वेक्टरला फक्त मासनं मल्टिप्लाय केलं की तुम्हाला लिनियर मोमेंटम मिळणार. सो 2 इन ब्रॅकेट 4i + 3k. ओके, तर किती येणार आहे हे 8i + 6k, हा झाला तुमचा पी बार. ओके, सेकंड अँग्युलर मोमेंटम एल बार म्हणजे काय असतं, आर बार क्रॉस पी बार असतं ना, आर बार क्रॉस पी बार. आर बार फर्स्ट ब्रॅकेट मध्ये लिहूया, दॅट इज 4i + 2j क्रॉस पी बार म्हणजे काय असतं, पी बार म्हणजे किती काढले आपण, 8i + 6k, हे तुमचं झालं पी बार. ओके, आता हे क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन कसं करणार बघा, आता इथं 4i न या दोन्ही टर्मला क्रॉस मल्टिप्लाय करूया आणि 2j न या दोन्ही टर्मला क्रॉस मल्टिप्लाय करूया. आता 4i क्रॉस 8i, i क्रॉस i 0 असतं माहिती आहे ना. सो 4 इंटू, सुरुवातीला काय करा, नंबरचं कॅल्क्युलेशन करा आणि नंतर त्या याचं कॅल्क्युलेशन करा, कोणाचं, युनिट वेक्टरचं. बघा, सुरुवातीला 4i न दोन्ही टर्मला मल्टिप्लाय करूया. ओके, 4 न 8 ला मल्टिप्लाय केलं तर किती येणार आहे, 32, आणि पुढं i क्रॉस i येणार ब्रॅकेटमध्ये, i क्रॉस i प्लस, आता 4i न काय करूया, 6k ला मल्टिप्लाय करूया, 4 इंटू 6 24, i क्रॉस k होणार आहे. ओके, प्लस आता 2j न नेक्स्ट ब्रॅकेट मधल्या प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करूया, 2 इंटू 8 दॅट इज 16 इन ब्रॅकेट j क्रॉस i. क्रॉस प्रोडक्ट मध्ये माहित आहे सिक्वेन्सला खूप इम्पॉर्टन्स असतं, तर j क्रॉस i असेल तर j क्रॉस iच लिहायचं, i क्रॉस j कधीही लिहायचं नाही, उलट लिहायचं नाही, लक्षात घ्या. आणि प्लस 2 न आता 6 ला मल्टिप्लाय करूया, 2 6 are 12, j क्रॉस ही. ओके, मग आता i क्रॉस i किती असतं, 0 असतं, नेहमी लक्षात ठेवा, i क्रॉस i 0, j क्रॉस j 0 आणि k क्रॉस k 0 असतं. त्याच्यामुळे हे किती येणार आहे, i क्रॉस i 0, 0 इंटू 32 म्हणजे काय होणार, हे 0च येणार आहे, प्लस 24, i क्रॉस k किती असणार. आता हे लक्षात ठेवा, i असं सिक्वेन्स न लिहा, i j k i j. फॉरवर्ड डायरेक्शन निघालो तर पॉझिटिव्ह घ्यायचं, बॅकवर्ड डायरेक्शन निघालो तर निगेटिव्ह घ्यायचं, माहित आहे ना. आय क्रॉस के म्हणजे, आय क्रॉस के म्हणजे इथे येते बघा, आय टू के जातोय ना आपण, म्हणजे बॅकवर्ड जातोय, म्हणजे हे काय येणार आहे, निगेटिव्ह जे कॅप येणार आहे. सो 24 मायनस जे कॅप प्लस 16 ऍज इट इज इन ब्रॅकेट जे क्रॉस आय. जे क्रॉस आय म्हणजे काय, जे क्रॉस आय ला बॅकवर्ड डायरेक्शनच जातोय आपण, बरोबर आहे ना. जे क्रॉस आय ला बॅकवर्ड जावं लागतं, फॉरवर्ड येतच नाही कुठेही. जे क्रॉस आय फॉरवर्ड येते काय बघा, ऍडजस्टमेंट बघायचंय. जे क्रॉस आय बॅकवर्ड जातोय, बॅकवर्ड म्हणजे काय येणार आहे, मायनस येणार आहे,
आणि जे क्रॉस आय काय येणार आहे मायनस के कॅप येणार आहे प्लस 12 जे क्रॉस के. आता बघा जे टू के निघालोय, जे क्रॉस के म्हणजे फॉरवर्ड निघालोय त्याच्यामुळे प्लस आय येणार आहे. क्रॉस प्रोडक्टची कन्सेप्ट सगळ्यांना माहिती पाहिजे. सो त्याच्यामुळे फायनल आन्सर मी इथंच लिहितो आता. सो फायनल आन्सर एल बार इज इक्वल टू -24 जे कॅप -16 के कॅप and plus 12 I cap. So this is your final angular momentum. तर त्याच्यासाठी क्रॉस प्रोडक्ट काढता आलं पाहिजे. क्रॉस प्रोडक्टचा फॉर्म्युला व्यवस्थित माहिती पाहिजे. ओके, लक्षात आलं? या पद्धतीने क्रॉस प्रोडक्ट काढता येतं. क्रॉस प्रोडक्ट मध्ये काय करायचं आहे, पहिल्या ब्रॅकेटच्या सगळ्या टर्मला दुसऱ्या ब्रॅकेटच्या सगळ्या टर्मला काय करायचं आहे, पटपट मल्टिप्लाय करायचं आहे. ओके, आणि मग त्यांचं कॅल्क्युलेशन करायचं आहे. आणखी एक क्वेश्चन बघूया. सपोज क्वेश्चन इज लाईक दिस. सपोज लिनियर मोमेंटम पी बार दिलाय. पी बार डायरेक्टली तुम्हाला दिले 2i + 3j - k आणि पोझिशन वेक्टर दिलाय दॅट इज आर बार दिलाय, म्हणजे ऍक्सिस पासून त्या पोझिशन पर्यंतचा वेक्टर. आर बार म्हणजे लक्षात आलं ना, ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून त्या पोझिशन पर्यंतचा वेक्टर. तो कसा काढायचा असतो मी नेहमी सांगितले तुम्हाला. कसा काढायचा असतो, त्या पोझिशनचे कोऑर्डिनेट मायनस ऍक्सिसचे कोऑर्डिनेट. लक्षात घ्या, पोझिशनचे कोऑर्डिनेट मायनस ऍक्सिसचे कोऑर्डिनेट दॅट इज आर बार. याची व्हॅल्यू सपोज दिली 3j + 5k. ठीक आहे. आता एल बार कॅल्क्युलेट करायला सांगितलं. एल बार इज इक्वल टू काय येणार आहे, आर बार क्रॉस पी बार. आर बार क्रॉस पी बार म्हटलं की नेहमी आर बार अगोदरच लिहायचा आणि पी बार नंतरच लिहायचा, उलट लिहायचं नाही. पी बार क्रॉस आर बार जर लिहिला तर तुमचा आन्सर काय येणार आहे, रॉंग येणार आहे. आर बार बघा 3j कॅप + 5k कॅप क्रॉस 2i + 3j - k. ओके, तर 3j ने मल्टिप्लाय करूया. 3 × 2 दॅट इज 6 इन ब्रॅकेट j क्रॉस i. ओके, प्लस 3j ना आता 3j ला मल्टिप्लाय करूया. 3 × 3 9 काय होणार आहे, j क्रॉस j होणार, प्लस 3 × -1 म्हणजे किती होणार आहे, -3 होणार. बरोबर ना. 3j ना आता -k कॅपला मल्टिप्लाय करायला. 3 × -1 म्हणजे -3 आणि ब्रॅकेट मध्ये काय होणार आहे, j क्रॉस k. झालं. आता 5k न मल्टिप्लाय करूया. 5 × 2 दॅट इज 10 k क्रॉस i प्लस 5 × 3 दॅट इज 15 इन ब्रॅकेट k क्रॉस j प्लस 5 × -1 दॅट इज -5 k क्रॉस k येणार आहे. ओके, आता बघा पुन्हा एकदा जे क्रॉस आय किंवा आय क्रॉस जे वगैरे फाइंड आउट करायचं असेल तर नेहमी काय करायचं, हे असं सिक्वेन्सनं लिहायचं खाली. लक्षात घ्या, आय जे के आय जे असं लिहा. ओके, म्हणजे याचा मिनिंग काय होतो बघा, फॉरवर्ड डायरेक्शन जात असलो तर प्लस म्हणजे आय क्रॉस जे म्हणजे के येणार, जे क्रॉस के म्हणजे आय येणार, के क्रॉस आय म्हणजे जे. लक्षात आलं का? आणि बॅकवर्ड डायरेक्शन जात असेल म्हणजे जे क्रॉस आय मायनस के. ओके, त्याच्यानंतर आय क्रॉस के मायनस जे आणि के क्रॉस जे मायनस आहे. ओके, या पद्धतीने हे लक्षात ठेवायचं आहे. सो पहिलं 6 ऍज इट इज, जे क्रॉस आहे, जे क्रॉस आहे बॅकवर्ड जातोय आपण. सो जे क्रॉस आहे म्हणजे -k होणार आहे, प्लस 9 जे क्रॉस जे म्हणजे 0 असते, प्लस -3 जे क्रॉस के जे क्रॉस के फॉरवर्ड जावं लागतं. इथं बघा जे क्रॉस के म्हणजे फॉरवर्ड. ऍडजस्टंट बघायचं, फॉरवर्ड म्हणजे प्लस आय होणार आहे, प्लस 10 के क्रॉस आहे. के क्रॉस आहे म्हणजे फॉरवर्ड जातोय म्हणजे प्लस जे होणार आहे, प्लस 15 के क्रॉस जे. के क्रॉस जे, के क्रॉस जे म्हणजे बॅकवर्ड जावं लागते, के पासून जे ला जायचं आहे, बॅकवर्ड जावं लागतंय. सो -i
प्लस -5 के क्रॉस के म्हणजे 0 असतं. सो आपलं हे फायनल आन्सर असं येणार आता. ओके, -6 के कॅप, आणखी कुठं के कॅप आहे का नाही, त्याच्यामुळे -6 के कॅप. आफ्टर दॅट 9 into 0 काय 0 झालं, -3i आणि -59. बघा इथं -59 आणि इथं -3i आहे. टोटल काय होणार आहे, -18i होणार. ओके, म्हणजे ही टर्म झाली, ही टर्म झाली, आय कॅपच्या या 2 टर्म झाल्या. त्याच्यानंतर +10g आणि फायनल टर्म 0 आहे. सो दिस इज द अँग्युलर मोमेंटम. तर या पद्धतीने तुम्हाला अँग्युलर मोमेंटम काढण्यासाठी क्रॉस प्रोडक्ट जे आहे ते माहिती असणं आवश्यक आहे व्यवस्थित. अँग्युलर मोमेंटमचे रिलेटेड आणखी काही क्वेश्चन्स बघूया. या क्वेश्चन मध्ये काय दिलंय बघा, अ पार्टिकल ऑफ मास m particle of mass m is projected from the origin with speed u at an angle theta with positive x-axis. Find the angular momentum at any time t. Okay, find the angular momentum at any time t. इथं about कुठला पॉइंट जो आहे तो द्यायला पाहिजे, about origin. अबाउट ओरिजिन. ओके, आता हा जो क्वेश्चन आहे तो अँग्युलर मोमेंटम आणि प्रोजेक्टाइल मोशन याच्या कॉम्बिनेशनचा क्वेश्चन आहे, लक्षात घ्या. ओके, कॉम्बिनेशनचा हा क्वेश्चन आहे. बघा, एक प्रोजेक्टाइल जे आहे, एक पार्टिकल जो आहे तो यम मासचा पार्टिकल थीटा अँगल मध्ये प्रोजेक्ट केलेला आहे. तो असा ट्रॅव्हल करणार आणि फायनली इथे येऊन पडणार आहे. ओके, तो किती व्हेलॉसिटीने प्रोजेक्ट केलेला आहे, तर u व्हेलॉसिटीने प्रोजेक्ट केलेला आहे. इट इज प्रोजेक्टेड विथ व्हेलॉसिटी u. at an angle theta with positive x-axis. Find angular momentum at any time t. आता t टाइम नंतर आपल्याला काय काढावं लागेल, अँग्युलर मोमेंटम म्हणजे काय, L बार इज इक्वल टू मास इंटू r बार क्रॉस फी बार. हा फॉर्म्युला इथं आपण वापरणार आहे. ओके, मास इंटू r बार क्रॉस फी बार. म्हणजे तुम्हाला अँग्युलर मोमेंटम काढण्यासाठी या 2 गोष्टी फक्त काढता आल्या पाहिजेत. पहिली गोष्ट म्हणजे r बार आणि दुसरी गोष्ट म्हणजे फी बार. आता प्रोजेक्टाइल मोशन मध्ये आर बारचा एक स्टँडर्ड फॉर्म्युला आहे आणि तो फॉर्म्युला काय आहे, आर बार इज इक्वल टू एक्स आय कॅप प्लस वाय जे कॅप. ओके, प्रोजेक्टाइल मोशन ओरिजिन पासून प्रोजेक्टाइल मोशन स्टार्ट झालेले असेल तर आर बारचा फॉर्म्युला असतो एक्स आय प्लस वाय जे, आणि एक्स आणि वाय चे देखील फॉर्म्युले इथं स्टँडर्ड आहेत. ते प्रोजेक्टाइल मोशन ज्यांना माहिती आहे त्यांना इझिली हे लिहिता येते. ओके, एक्स येणार आहे ux इंटू टी आय कॅप. एक्स ची व्हॅल्यू असते ux इंटू टी. ux म्हणजे काय, u चा हॉरिझॉन्टल कंपोनंट आणि uy म्हणजे काय, व्हेलॉसिटीचा व्हर्टिकल कंपोनंट uy. तर x म्हणजे ux इंटू टी असतं, प्लस y म्हणजे काय असतं, uyt मायनस हाफ gt स्क्वेअर. हे असतं y ची व्हॅल्यू जे कॅप. ओके, म्हणजे ज्यांना प्रोजेक्टाइल मोशन माहिती आहे ते हे लगेच सांगू शकतात. ओके, तर आर बार प्रोजेक्टाइल मोशन मध्ये असतो एक्स आय प्लस वाय जे. एक्स म्हणजे ux t आय कॅप. आता माहिती नसेल तर ऍज इट इज फॉर्म्युला पाठ करून ठेवा, याच्यामध्ये काही चेंज होत नाही प्रोजेक्टाइल मोशन मध्ये, लक्षात घ्या. आणि y इज इक्वल टू काय होणार, uyt मायनस हाफ जीटी स्क्वेअर जे कॅप. ओके, हा आर बार झाला. त्याच्यानंतर आता टी टाइम नंतर व्हेलॉसिटी किती असणार आहे, फी बार इज इक्वल टू टी टाइम नंतर व्हेलॉसिटी असणार आहे दॅट इज फी एक्स आय कॅप प्लस फी वाय जे कॅप. ओके, व्हेलॉसिटी म्हणजे त्याचा टी टाइम नंतरचा हॉरिझॉन्टल कंपोनंट, टी टाइम नंतरचा व्हर्टिकल कंपोनंट. आता टी टाइम नंतर हॉरिझॉन्टल कंपोनंट तर ux असतो, कारण हॉरिझॉन्टल कंपोनंट प्रोजेक्टाइल मोशन मध्ये कधीच चेंज होत नाही. आणि व्हर्टिकल कंपोनंट मात्र काय होतो, uy मायनस जीटी, म्हणजे 10 पर सेकंड काय होतो, कमी होत जातो. फी वाय uy मायनस जीटी जे कॅप. तर या पद्धतीनं आर बार आणि फी बार ओके रिलेटेड टू प्रोजेक्टाइल मोशन येणार आहे.
ओके, आता ज्यांना प्रोजेक्टाईल मोशन अजिबातच माहिती नाहीये त्यांना हे अंडरस्टँड करायला थोडंसं डिफिकल्ट जाणार आहे, परंतु ज्यांना प्रोजेक्टाईल मोशन माहिती आहे ते इझिली हे सांगू शकतात. आर आणि फी बारचा फॉर्म्युला इन प्रोजेक्टाईल मोशन, हे स्टँडर्ड फॉर्म्युलेज आहेत, लक्षात घ्या. ओके, प्रोजेक्टाईल मोशन मध्ये आर फॉर्म्युला असतो एक्स आय कॅप प्लस वाय जे कॅप, एक्सचा फॉर्म्युला असतो UXT आणि वायचा फॉर्म्युला असतो UYT मायनस हाफ GT स्क्वेअर जे कॅप. आणि व्हेलॉसिटी जे आहे, व्हेलॉसिटी व्ही बार इज इक्वल टू VX आय कॅप प्लस VY जे कॅप असतं. ओके, VX म्हणजे CUX असतं आय कॅप आणि VY म्हणजे काय असणार आहे UY मायनस GT जे कॅप. ओके, मग आता काय करायचं आहे, एल बार इज इक्वल टू M आर बार क्रॉस फी बार करायचंय. आर बार क्रॉस फी बार म्हणजे आर बार न फी बारला मल्टिप्लाय करायचंय. ओके, कसं करणार बघा, आता डायरेक्टली इथं मल्टिप्लिकेशन करूया. फर्स्ट टर्मनं या दोन्ही टर्मला मल्टिप्लाय करायचं, सेकंड टर्मनं या दोन्ही टर्मला मल्टिप्लाय करायचं. मल्टिप्लिकेशन माहिती आहे ना, दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन, त्या पद्धतीने करणार. आता UXT आय कॅप क्रॉस UX आय कॅप, आय क्रॉस आय 0 असतं, त्याच्यामुळे फर्स्ट टर्म काय येणार आहे 0च येणार आहे. त्याच्यानंतर या टर्मनं याला मल्टिप्लाय करायचंय. सॉरी, फर्स्ट टर्म आता काय करायचंय, सेकंड टर्मला मल्टिप्लाय करायचं. UXT आय कॅपनं याला जर मल्टिप्लाय केलं तर काय येणार, UX अगोदर कशाचं मल्टिप्लिकेशन करूया, फक्त व्हॅल्यूचं. UXT न कुणाला मल्टिप्लाय करायचं आहे, आता सेकंड टर्मला मल्टिप्लाय करायचंय. UXT न याला मल्टिप्लाय करतो, दॅट इज UY मायनस GT आणि आय क्रॉस जे येणार. आय क्रॉस जे म्हणजे काय येते बघा, आय क्रॉस जे म्हणजे के कॅप येते. ओके, प्लस प्लस आता काय करायचं आहे, आपण सेकंड टर्मनं या दोन्ही टर्मला मल्टिप्लाय, आर बारच्या सेकंड टर्मनं फी बारच्या दोन्ही टर्मला काय करायचं आहे, आता मल्टिप्लाय करायचं आहे. आता UX न म्हणजे UYT मायनस हाफ GT स्क्वेअर न UX ला मल्टिप्लाय होणार, म्हणजे ऍज इट इज लिहितो UX इंटू ब्रॅकेट UYT मायनस हाफ GT स्क्वेअर आणि जे क्रॉस आय म्हणजे नेहमी आर बार क्रॉस फी बारच करायचं असतं. जे क्रॉस आय म्हणजे काय येणार बघा, जे क्रॉस आय म्हणजे बॅकवर्ड जातोय आपण, म्हणजे मायनस के कॅप येणार आहे. आणि आता सेकंड टर्मला मल्टिप्लाय केलं तर जे क्रॉस जे येणार आहे म्हणजे ते काय येणार आहे, 0 येणार आहे. तर या पद्धतीने हे कॅल्क्युलेशन येणार आहे. ओके, म्हणजे ही झाली फंडामेंटल कन्सेप्ट. मग याच्यामध्ये हे तुम्हाला काय दिलेलं असणार, ज्यावेळी क्वेश्चन तुम्हाला नीट किंवा जेई मध्ये याचा येणार आहे त्यावेळी तुम्हाला U आणि M आणि थीटाच्या व्हॅल्यू दिलेल्या असणार आहेत. त्याच्यावरून हे तुम्हाला कॅल्क्युलेशन करता आलं पाहिजे. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल न्यूमरिकल घेऊन बघूया. न्यूमरिकल खूप इझी वाटेल तुम्हाला. ओके, बघा त्याच्यासाठी हे फॉर्म्युले आता पुढे इथं तुम्ही यूज करायचे आहेत. पार्टिकल ऑफ, फक्त व्हॅल्यूज घेतो, पार्टिकल ऑफ मास 2 kg is projected from the origin with the speed of suppose 50 meter per second at an angle 37 degree with horizontal angle of projection 37 degree. तर find angular momentum. तर angular momentum काढायचा आहे after 2 second about origin. ठीक आहे, 2 सेकंड नंतरचा अँग्युलर मोमेंटम काढायचा आहे. ओके, तर आता याच्यामध्ये सुरुवातीला काय करूया, आर बार काढूया. आर बार म्हणजे काय असतं, एक्स आय प्लस वाय जे असतं. ओके, एक्स म्हणजे काय असणार आहे, UX इंटू टी आय कॅप, वाय म्हणजे UYT मायनस हाफ GT स्क्वेअर जे कॅप. आता UX आणि UY तुम्हाला इथे लक्षात आलं पाहिजे. सपोज व्हेलॉसिटी U इज इक्वल टू काय असेल, 50 असेल, तर एक हॉरिझॉन्टल कंपाऊंड येणार आहे, एक व्हर्टिकल कंपाऊंड येणार आहे. ओके, हॉरिझॉन्टल कंपाऊंडला आपण UX म्हणतो, व्हर्टिकल कंपाऊंडला काय म्हणतो, UY म्हणतो. हा अँगल किती आहे, 37. म्हणजे इकडचा कंपाऊंड काय येणार आहे, 50 cos 37. 50 cos 37 म्हणजे असतं 4/5, म्हणजे किती येणार, हे 40 येणार आहे. आणि इकडचं कंपाऊंड म्हणजे काय येणार आहे, U sin 37, म्हणजे 50 इंटू sin 37 येणार. sin 37 ची व्हॅल्यू किती असते, 3/5. सो 50 इंटू 3/5 केलं तर 30, म्हणजे लक्षात येते का बघा,
UX तुमचा येणार आहे 40 आणि UY येणार आहे 30. UXY. सो देअरफॉर R बार तुमचा किती येणार बघा, R बार इज इक्वल टू UXT 40 into 2 म्हणजे 80 आय कॅप प्लस आता UYT मायनस हाफ JT स्क्वेअरचं कॅल्क्युलेशन करूया. UY इंटू टी म्हणजे किती होणार बघा, 30 इंटू टी म्हणजे 60 मायनस हाफ G, G ची व्हॅल्यू 10 ऍझ्युम करूया. हाफ G म्हणजे 5, टी चा स्क्वेअर म्हणजे 2 चा स्क्वेअर 4, 4 इंटू 5 म्हणजे किती होणार 20 होणार. 60 मायनस 20 म्हणजे काय होणार आहे मायनस 40 सॉरी प्लस 40. ओके 60 मायनस 20 हे 60 येणार मायनस 20 येणार. 60 मायनस 20 म्हणजे 40 काय झालं जे कॅप झालं. जे कॅप. ठीक आहे, हा आर बार झाला. आणि व्ही बार म्हणजे काय असतं, दॅट इज VX आय कॅप प्लस VY जे कॅप. VX म्हणजेच UX राहतं आय कॅप आणि VY म्हणजे UY मायनस GT जे कॅप. ओके अँड देअरफॉर UX किती आहे बघा 40 आय कॅप प्लस UY किती आहे सांगा, UY 30 आहे. 30 मायनस G ची व्हॅल्यू 10 घ्या, T ची व्हॅल्यू 2, 10 इंटू 2 म्हणजे किती 20 म्हणजे 30 मायनस 20 होणार ना. UY किती आहे बघा 30 मायनस 10 इंटू 2 म्हणजे 20, 30 मायनस 20 म्हणजे किती येणार आहे 10 जे कॅप येणार आहे. सो दिस इज द व्हेलॉसिटी वेक्टर. आता काय करायचं, L बार इज इक्वल टू M इंटू R बार क्रॉस V बार. मास किती आहे 2 आहे. R बार क्रॉस V बार डायरेक्ट आपण आता लिहूया. मग आता R बारच्या फर्स्ट टर्मला या दोन्ही टर्मला मल्टिप्लाय करूया. 80I क्रॉस 40I 0 होते कारण I क्रॉस I 0 असते. 80I क्रॉस 10J 80 इंटू 10 किती होणार आहे 800 होणार. आणि I क्रॉस J बघा ना. ओके त्याच्यासाठी IJK लिहिलं तरी चालेल इथं साईडला कुठेतरी. IJKIJ बघा म्हणजे काय होणार आहे I क्रॉस J म्हणजे प्लस के येते. त्याच्यानंतर प्लस आता काय करायचं आहे आर बारच्या सेकंड टर्मनं म्हणजे 40 जे या दोन्ही टर्मला मल्टिप्लाय करूया. 40 इंटू 40 1600, 40 इंटू 40 1600 आणि जे क्रॉस आय म्हणजे काय येणार आहे मायनस के कॅप येणार. आणि जे क्रॉस जे काय झिरोच होते म्हणजे 40 जे इंटू 10 जे म्हणजे काय येणार आहे झिरोच येणार आहे कारण जे क्रॉस जे ची व्हॅल्यू 0 असते. म्हणजे काय होणार बघा 1600 के कॅप मायनस 1600 के कॅप होणार डायरेक्टली. म्हणजे अँग्युलर मोमेंटम काय येणार आहे 0 येणार इथं. 2 सेकंड नंतरचा अँग्युलर मोमेंटम अबाउट ओरिजिन जे आहे ते 0 होऊ शकेल, 0 होणार आहे. ओके म्हणजे जे काय कॅल्क्युलेशन येईल ते आपण कॅल्क्युलेशन केलं आणि ते 0 आलं. सॉरी इथं मास M जे आहे ना ते बाहेर आहे. बाय मिस्टेक मी ते टूल फक्त 800 ला मल्टिप्लाय केलं, हे 0 नाही येणार सॉरी. सो L बार इज इक्वल टू आता काय होणार बघा 2 इन ब्रॅकेट 800 के कॅप मायनस 1600 के कॅप म्हणजे मायनस 800 के कॅप होणार सॉरी. म्हणजे किती होणार आहे दॅट इज मायनस 1600 के कॅप आन्सर येणार. ओके सो मिस्टेक म्हणजे कॅल्क्युलेशन करत असताना 2 ब्रॅकेटच्या बाहेर आहे हे विसरलं त्याच्यामध्ये. ओके सो 800 के कॅप मायनस 1600 के कॅप म्हणजे काय होणार आहे मायनस 800 के कॅप ब्रॅकेटच्या आतमध्ये राहणार आणि 2 न मल्टिप्लाय होणार. सो मायनस 1600 के कॅप इज द अँग्युलर मोमेंटम. आणखी एक व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन बघा, अँग्युलर मोमेंटम ऑफ अ डिस्क रोलिंग अलॉंग हॉरिझॉन्टल सरफेस अबाउट द बॉटम पॉइंट. म्हणजे हा एक सरफेस आहे आणि याच्यावर एक डिस्क रोल व्हायला लागले, रोटेट नाही रोल म्हटलेलं आहे. रोल होणं म्हणजे काय रोटेट होत पुढे जाणं. ओके हॉरिझॉन्टल सरफेसवर. तर अँग्युलर मोमेंटम अबाउट द बॉटम पॉइंट काढायला सांगितलंय. तर बघा
याचं मास यम असणार आहे आणि व्हेलॉसिटी काय असणार आहे, फी असणार आहे. ओके, आता या डिस्कला एका पॉइंटला जर कन्सिडर करायचं झालं तर कुठं कन्सिडर करणार आहे, याच्या सेंटरला कन्सिडर करणार आहे. ठीक आहे, तर इथं अँग्युलर मोमेंटम म्हणजे काय येणार आहे, अँग्युलर मोमेंटम, टोटल अँग्युलर मोमेंटम म्हणजे काय, याच्या रोटेशनल मोशनचा अँग्युलर मोमेंटम, अँग्युलर मोमेंटम ड्यू टू रोटेशनल मोशन प्लस अँग्युलर मोमेंटम ड्यू टू ट्रान्सलेशनल मोशन. कारण ही बॉडी जी आहे ती एकाच मोशन मध्ये नाही, एका वेळी दोन मोशन मध्ये आहे. म्हणजे बॉडी रोटेट पण व्हायला लागली आहे, बरोबर आहे ना, आणि ट्रान्सलेट पण व्हायला लागली, पुढे पण जायला लागली. त्याच्यामुळे टोटल अँग्युलर मोमेंटम म्हणजे रोटेशनल अँग्युलर मोमेंटम प्लस ट्रान्सलेशनल अँग्युलर मोमेंटम. ओके, कारण बॉडी काय व्हायला लागली, रोल व्हायला लागली. रोटेशनल अँग्युलर मोमेंटम असतं आय ओमेगा, माहिती आहे ना, रोटेशनल अँग्युलर मोमेंटम असतं आय ओमेगा आणि ट्रान्सलेशनल अँग्युलर मोमेंटम असतं एम व्ही आर, एम व्ही इंटू रेडियस. ओके, सो आय म्हणजे डिस्कच्या मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला एम आर स्क्वेअर बाय 2, ओमेगा म्हणजे फी बाय आर प्लस एम फी आर, आणि त्याच्यामुळे अँग्युलर मोमेंटम किती येणार बघा, हाफ एम फी आर प्लस एम फी आर होणार. दॅट इज अँग्युलर मोमेंटम इज 3/2 एम फी आर. हे कधी विसरायचं नाही. म्हणजे डिस्क जर रोल होत असेल, म्हणजे रोटेट होत होत पुढे जात असेल, रोल होत असेल, तर अँग्युलर मोमेंटम अबाउट बॉटम पॉइंट येतं 3/2 एम फी आर. लक्षात आलं. तर रोलिंग मोशन मध्ये अँग्युलर मोमेंटम म्हणजे काय असणार आहे, ट्रान्सलेशनल मोशन